नवी मुंबईत अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणात एका वरिष्ठ लिपिकावर गंभीर आरोप करण्यात आले। कायदेशीर प्रक्रिया न पाळता केवळ 10 दिवसात तब्बल 842 दस्तांची बेकायदा नोंदणी करण्यात आल्याचं उघड झालंय। या प्रकारामुळे शासनाचं मोठे आर्थिक नुकसान झाल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी वरिष्ठ लिपिक आर.बी. दहिफळे यांच्या विरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू असल्याची माहिती हाती आली आहे। या संदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली। मुद्रांक लपवणे किंवा मुद्रांक वाढवणे याकरता जी ॲडज्युडिकेशन झालेले आहेत, जरी एक कॉशी ज्युडिशियल प्रक्रिया असली तरी याचं ऑडिट एजी करत असतं। महसूल खात्याने असा निर्णय घेतला की आता हे जे ऑडिट झालं आहे किंवा जे ॲडज्युडिकेशन झालं आहे याचं संपूर्ण लेखापरीक्षण करायचं। आता राज्यामध्ये 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत या 5 वर्षाचं ॲडज्युडिकेशनचं लेखापरीक्षण करण्याचा निर्णय आम्ही घेतला।